शेअर मार्केटमध्ये प्रत्येक बिगिनरला पडणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं. आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं यासाठी तुम्हाला काही टूल्स माहिती असले पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट करण्याची प्रोसेस माहिती असली पाहिजे. कुठकुठल्या चुका सुरुवातीला बिगिनर करतात त्यांच्याबद्दल माहिती हवी आणि शेअर्स बाय सेल कसे करावेत हे प्रॅक्टिकली समजून घ्यायला हवं. आणि हे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण 5 स्टेप्सबद्दल बोलूया आणि यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एका बिगिनरला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी ज्या काही लागतात त्या तुम्हाला मिळून जातील. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर स्टेप नंबर 1 काय आहे की तुम्हाला काही टूल्स किंवा ॲप्स इन्स्टॉल करावे लागतील जेणेकरून तुमची प्रोसेस सोपी होईल. तर सगळ्यात आधी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला काय लागतं? आपल्याला एखादा असा प्लॅटफॉर्म लागेल जिथे आपल्याला कुठल्याही शेअरची प्राईस चेक करता येईल. आणि यासाठी तुम्ही सगळ्यात आधी मनी कंट्रोल ॲप इन्स्टॉल करू शकता. तर मनी कंट्रोल ॲपमध्ये कुठल्याही शेअरची प्राईस तुम्ही चेक करू शकता आणि बाकी डिटेल्ससुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील. तुम्ही गुगलवरही चेक करू शकता, पण ॲप हवं असेल तर मनी कंट्रोल ॲप तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मग एखाद्या कंपनीबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे की ती कंपनी एक्झॅक्टली काय करते, त्या कंपनीचे फायनान्शियल्स काय आहे, म्हणजे कंपनीची प्रॉफिट ग्रोथ किती आहे, रेव्हेन्यू ग्रोथ किती आहे आणि बाकी फायनान्शियल्स तुम्हाला चेक करायचे असतील तर त्यासाठी स्क्रीनर ॲप हे खूप चांगला ॲप आहे. आणि हे दोन्ही ॲप्स जे काही मी बोलत आहे सगळे फ्री ॲप आहे. यासाठी तुम्हाला कुठलंही पेमेंट किंवा पैसे देण्याची गरज नाही आहे. आता स्क्रीनरमध्ये काय की जसं तुम्ही इथे चेक करू शकता की आपण TCS सर्च करूया आणि मग TCS काय करतं, TCSचा रेव्हेन्यू युरोपमधून किती येतो, अमेरिकेतून किती येतो, भारतातून किती येतो, या गोष्टी आणि कंपनीचे सगळे फायनान्शियल्स, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि सोबतच कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांच्याबद्दलही डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जाईल. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर मिळून जातात. त्यामुळे काय की एखाद्या कंपनीचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हे एक आयडियल ॲप आहे. त्यानंतर तिसरं जे ॲप आहे ते आहे कन्वे न्यूज ॲप. हे आमचंच ॲप आहे. यामध्ये काय आहे की फ्री शेअर मार्केट न्यूज तुम्हाला बघायला मिळतील. आता रिसेंटली काय झालं की RBIने पेटीएम पेमेंट बँक्सवर काही निर्बंध लादले. त्यामुळे अचानक दुसऱ्या दिवसापासूनच शेअर 20% पडायला लागला. आणि असं बऱ्याचशा कंपन्यांबद्दल होतं. लोकांना जनरली न्यूज खूप नंतर माहिती पडते आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. असं होऊ नये म्हणून इन्स्टंट शेअर मार्केट न्यूजसाठी तुम्ही कन्वे न्यूज ॲप डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये न्यूज मिळेल. आणि फ्युचरमध्ये आमचा प्रयत्न राहील की मराठीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे न्यूज मिळू शकतील. तर ही झाली फर्स्ट स्टेप. यामध्ये हे ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायचे. हे बेसिक टूल्स आहे कुठल्याही व्यक्तीसाठी ज्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्यासाठी. आता वळूया स्टेप 2 कडे. स्टेप 2 काय आहे की आता बरेचदा काय करतात की जे बिगिनर लोक असतात हे काय करतात की हे मनी कंट्रोल ॲपमध्ये जातात आणि मनी कंट्रोल ॲपमध्ये बघतात की कुठला शेअर 52 वीक हायला आहे किंवा कुठला शेअर 52 वीक लोला आहे. 52 वीक म्हणजे काय, 1 वर्ष. म्हणजे कुठले असे शेअर्स आहेत जे आज एका वर्षाच्या हाय प्राईसवर गेले आहेत आणि कुठले असे शेअर आहेत जे त्यांच्या एका वर्षाच्या सगळ्या लोएस्ट लेवलला गेले आहेत. अशा शेअर्सची लोक लिस्ट काढतात आणि मग त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात. लॉजिक काय असतं यांचं की एखादा शेअर जर वाढतच आहे तर पुढे सुद्धा वाढतच राहील. आणि काही लोकांचं लॉजिक असतं की एखादा शेअर जर 1 वर्षाच्या सगळ्यात लोएस्ट लेवलला आला आहे तर तो खूप पडला आहे ऑलरेडी, त्यामुळे तो रिकवर होऊ शकतो आणि त्यातून पैसा बनवू शकतो. आणि अशा प्रकारे खूप सारे बिगिनर्स मग पैसा इन्व्हेस्ट करतात अशा प्रकारे. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये त्यांना लॉसेस होतात. का होतात? कारण त्यांनी त्या शेअरच्या मागची जी कंपनी आहे त्याचा स्टडीज नाही केला आहे, ते फक्त प्राईस बघतायत. म्हणून यासाठीच काय गरजेचं आहे की एखाद्या कंपनीला जेव्हा तुम्ही पिक करताय, सिलेक्ट करताय, तेव्हा सगळ्यात एक बेसिक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला हे चेक करावं लागेल की कंपनीची रेव्हेन्यू ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ किती आहे. आता रिसेंटली काय झालं की माझा एक मित्र आला आणि मला त्याने पोर्टफोलिओ दाखवला. बोलला की मी हे शेअर्स घेतले आहेत पण तरी मला लॉसच होतो आहे. मी कंपनीची नावं बघितले, मला काही नावं आठवतात. झी त्यातली एक कंपनी होती, पी असोसिएट्स त्यातली एक कंपनी होती, टाटा केमिकल ही एक त्यातली एक कंपनी होती. आता या 3 कंपन्यांमध्ये सिमिलर गोष्ट काय माहिती का की यांचे रेव्हेन्यू म्हणजे काय की महसूल म्हणू शकता तुम्ही की टोटल सेल्स किती झाला आहे, किती रुपयांचा माल त्यांनी विकला आणि तो माल विकल्यानंतर सगळे जे त्यांचे खर्च वगैरे आहेत, इंटरेस्ट असेल, टॅक्सेस असेल, हे सगळं मायनस केल्यानंतर आपल्याला शेवटी नेट प्रॉफिट मिळतो, म्हणजे निव्वळ नफा मिळतो. ज्या 3 कंपनीजचं मी नाव घेतलं, झी, JP असोसिएट्स आणि टाटा केमिकल, यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांचा रेव्हेन्यू हा एकतर कमी होतोय किंवा तिथल्या तिथेच आहे, तो वाढत नाही आहे. आणि प्रॉफिटबद्दल सुद्धा यांचं असंच आहे की यांचा प्रॉफिट काही जोरात वाढत नाही आहे, खूप स्लोली तिथल्या तिथेच आहे किंवा काही कंपन्यांचं यांच्यापैकी खाली जात आहे. आता जेव्हा एखादी कंपनीज ग्रो करत नाही आहे तर त्या कंपनीची शेअर प्राईस वाढेल तरी कशी? हे बघा, याचं लॉजिक असं असतं जनरली की शेअर प्राईस आणि कंपनीची जी ग्रोथ आहे त्याचं एक लॉजिक आहे सिम्पल. या लॉजिकला बेंजामिन ग्राहम, जे की वॉरन बफेट यांचे गुरु होते, त्यांनी खूप सोप्या शब्दात मांडलं आहे की स्टॉक मार्केट इज लाईक अ वोटिंग मशीन इन द शॉर्ट रन अँड इट इज लाईक अ वेइंग मशीन इन द लॉंग रन. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये काही होतं, जी कंपनी खराब परफॉर्म करत असेल तिची शेअर प्राईस वाढू शकते, जी कंपनी चांगली परफॉर्म करते तिची शेअर प्राईस खाली येऊ शकते.
शॉर्ट टर्ममध्ये काही पॉसिबल आहे, पण लाँग टर्ममध्ये नेहमी असंच होतं की कंपनी जर चांगली परफॉर्म करत असेल तर तिची शेअर प्राईस वाढेल म्हणजे वाढेल, आणि एखादी कंपनी लाँग टर्ममध्ये खराब परफॉर्म करत असेल तर लाँग टर्ममध्ये तिची शेअर प्राईस खाली जाईल म्हणजे जाईल. आता असं कधीच होणार नाही की एखादी कंपनी जी मागच्या 10 वर्षांपासून खूप फायनान्शियली स्ट्रॉंग परफॉर्म करत आहे, तिचा रेव्हेन्यू वाढत आहे, प्रॉफिट वाढत आहे, बाकी फायनान्शियल्स पण सुद्धा स्ट्रॉंग आहेत, आणि तरीसुद्धा तिची शेअर प्राईस डाऊन जात आहे, असं होणार नाही. त्यामुळे काय की जर तुम्ही ही बेसिक गोष्ट बघितली की कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट जर चांगल्या स्पीडने वाढत आहे तर कंपनीची शेअर प्राईससुद्धा वाढेल. जर एखाद्या कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट कंपाऊंडेड वर्षाला 15% वाढत आहे तर कंपनीची शेअर प्राईससुद्धा लाँग टर्मने 15च्या आसपास % वाढत राहील. ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला हे शोधणं गरजेचं आहे की जी कुठली कंपनी मी ॲनालाइज करत आहे त्या कंपनीची रेव्हेन्यू ग्रोथ किती आणि प्रॉफिट ग्रोथ किती आहे. कुठे चेक करणार? स्क्रीनवर चेक करू शकता. स्क्रीनवर कंपनीचं नाव टाका. जसं आपण TCS टाकलं तर TCSमध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर क्लिक करा. मागच्या 10 वर्षांमध्ये कंपनीची रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघू शकता. आता रिसेंट टाईममध्ये कंपनीची जी ग्रोथ आहे ती सिंगल डिजिट चालू आहे, 8% 9%, जी की खास नाही आहे. ही गोष्ट कुठे कळेल तुम्हाला? ही इथे बघून कळेल. यामुळेच रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बघणं गरजेचं आहे. तुम्हाला अशा कंपनी शोधाव्या लागतील ज्या कंपाऊंडेड वर्षाला ॲटलिस्ट 12% 13% ग्रो करतायत, तरच तुम्ही 12-13% रिटर्नचे एक्सपेक्टेशन्स हे ठेवू शकता. जर तुम्ही एखादी कंपनी 6% ग्रो करते आणि तुमचे एक्सपेक्टेशन 15% रिटर्नचे, तर मला वाटतं लाँग टर्मसाठी हे तुमचे एक्सपेक्टेशन्सच चुकीचे आहेत. मग त्यामुळे हे गरजेचं आहे की हे जर तुम्ही बघितले तर मी हे तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की 80% चुकीच्या कंपनी ऑटोमॅटिक तुमच्याकडून रिजेक्ट होतील. 80%. इथेच तुमचा एक बेटर स्टार्ट होऊन जाईल. आणि हे म्हणजे दिसायला खूप सोपी गोष्ट आहे, पण मेजॉरिटी लोक फॉलो नाही करत. ते फक्त शेअर प्राईस बघतात. प्राईसवर गेली, अच्छा मग अजून शेअर प्राईस वर जाईल, मग मी इन्व्हेस्टमेंट करतो. हे ऐकायला तुम्हाला असं वाटेल की म्हणजे इलॉजिकल वाटेल, पण लोक तसं करतायत. आज मेजॉरिटी बिगिनर इन्व्हेस्टर असंच करतायत. ते प्राईस बघून शेअर खरेदी करतात, कंपनीचा बिझनेस बघून नाही. आता रिसेंटली काय झालं की 1-2 गव्हर्नमेंट स्टॉक्स होते, अचानक वाढायला लागले. सगळे लोक जेव्हा तो स्टॉक पीकला गेला तेव्हा अचानक बाकी लोकही त्यामध्ये एंटर करायला लागले. आता कंपनी ऑलरेडी जेवढी वाढायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढली, कारण शॉर्ट टर्ममध्ये तो वोटिंग मशीन आहे. पण नंतर जेव्हा ते कंपनीची शेअर प्राईस वाढायला नाही लागली तेव्हा ते लोक म्हणायला लागले की आम्ही घेतली आणि कंपनीची शेअर प्राईस वाढणं बंद झालं. असं का? कारण काय की त्यांनी फक्त शेअर प्राईस बघून इन्व्हेस्टमेंट केली, कंपनीची बिझनेस ग्रोथ बघून नाही. ही चूक तुम्ही करू नका आणि कंपनीचं रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ नक्की बघा. आता स्टेप 3मध्ये मी तुम्हाला अशा हिडन चार्जेसबद्दल सांगतो की ज्यामुळे हे माहिती असणं तुमचं गरजेचं आहे की कुठला हिडन चार्ज आहे आणि या हिडन चार्जला कसं तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता. तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीज वापरून याला कमीत कमी ठेवू शकता. कसं मी तुम्हाला आता सांगतो. पण या हिडन चार्जबद्दल समजून घेण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेअर्सची जी प्राइसेस आहे, त्यांचे जे फायनान्शियल्स आहेत ते तुम्हाला डायरेक्टली ब्रोकर ॲपमध्ये सुद्धा मिळू शकता. म्हणजे ज्या कुठल्या ब्रोकरसोबत तुम्ही अकाउंट ओपन कराल ना, त्यानंतर त्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही या गोष्टी बघू शकता. खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये भारतातले जे टॉप ब्रोकर्स आहेत त्यांच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यांपैकी कुठल्याही एका ब्रोकरसोबत अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला आमचे 21,700 रुपयांचे ॲनिमेटेड शेअर मार्केट कोर्सेस फ्रीमध्ये मिळतील. यासाठी तुम्हाला अकाउंट ओपन केल्यानंतर या 2 नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे तुमचे डिटेल्स, आणि त्यानंतर 3 ते 4 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस मिळून जाईल. तर ही ऑपॉर्च्युनिटी मिस होऊ देऊ नका. खूप क्वालिटी कोर्सेस आहेत, त्यांचे फीडबॅकसुद्धा अशा प्रकारे खूप छान मिळालेले आहेत. आता झालं असं की तुम्हाला याच्यामागची एक स्टोरी सांगतो की मी कॉलेजमध्ये असताना मी एक असाच पेनी स्टॉक घेतलेला आणि त्यामध्ये 100 रुपयाचे शेअर्स मी घेतले. त्या शेअर म्हणजे 10 पैसे की 15 पैसे अशी प्राईस होती त्या शेअरची, आणि या शेअरची व्हॅल्यू 2-3 महिन्यामध्ये 115 रुपये झाली. म्हणजे ओव्हरऑल माझ्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू 100 रुपयाचे शेअर्स मी घेतले होते, त्याची व्हॅल्यू झाली 115 रुपये. आता मग मी शेअर्स विकून टाकले 115ला, आणि मग बघतो तर आता काय की तुम्हाला हे बघून वाटेल की 15 रुपयाचं इथे प्रॉफिट आहे. पण जेव्हा मी हे शेअर्स विकले त्यानंतर मला कळलं की मला 1 रुपयाचा लॉस झाला आहे. मग मी कन्फ्यूज झालो. आता त्यावेळेस काय सगळे ब्रोकर हे ऑफलाईन होते आणि प्रत्येक जो इन्व्हेस्टर होता त्याला एक रिलेशनशिप मॅनेजर मिळायचा. मग मी माझे जे RM होते रिलेशनशिप मॅनेजर, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना सांगितलं की असं का झालं. मग त्यांनी मला समजून सांगितलं की तुला हा चार्ज लागला आहे आणि त्यामुळे असं झालं आहे. मग मी म्हटलं की हा कुठला चार्ज आहे, याबद्दल तर कोणी बोलत नाही आणि मलाही माहिती नव्हती. तर शेअर मार्केटमध्ये 2 गोष्टी चालतात, एक आहे इंट्राडे आणि एक आहे डिलिव्हरी. इंट्राडे म्हणजे काय की ज्या दिवशी तुम्ही शेअर्स खरेदी केले त्याच दिवशी तुम्हाला ते विकायचे असतील तर त्याला म्हणतात इंट्राडे. डिलिव्हरी म्हणजे काय की ज्या दिवशी तुम्ही शेअर्स खरेदी केले तो दिवस सोडून कुठल्याही दिवशी जर तुम्ही शेअर्स विकले तर त्याला म्हणतात डिलिव्हरी. म्हणजे डिलिव्हरीमध्ये काय की आज तुम्ही शेअर घेतले तर आजचा दिवस सोडून उद्या विकले, परवा विकले, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी, 1 वर्षांनी, 5 वर्षांनी जर तुम्ही विकले तर तो डिलिव्हरी म्हटला जातो. तर हा जो DP चार्ज आहे हा इंट्राडेला लागू होत नाही, हा फक्त डिलिव्हरीला लागतो. आणि डिलिव्हरीलाही हा फक्त सेल साईडला लागतो. जेव्हा तुम्ही शेअर्स विकता ना
तेव्हा तुम्हाला पे करावा लागतो. ऑन एन एव्हरेज इंडस्ट्री वाईज जर बघितलं तर ऑन एन एव्हरेज 12 ते 18 रुपयाच्या दरम्यान हा चार्ज असतो. वेगवेगळे ब्रोकर वेगवेगळा डीपी चार्ज लावतात. ऑन एन एव्हरेज आपण 15 रुपये पकडून चालू, तर हा चार्ज कसा काम करतो ना हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा जो चार्ज आहे हा पर डे पर कंपनी लागतो. म्हणजे काय की तुम्ही समजा काही दिवसांआधी TCSचे शेअर्स घेतले आहेत, एक्झाम्पल म्हणून पकडतो, एक शेअर घेतला आहे, तो जर तुम्ही विकताय एक शेअर तर तुम्हाला 15 रुपये डीपी चार्ज लागेल. ठीक आहे. तुम्ही जर त्या दिवशी समजा आजच्या दिवशी 10 शेअर्स विकले TCSचे तरी तुम्हाला 15 रुपयेच लागेल. पर शेअरनुसार नसतो हा. ठीक आहे. शेअर्स तुम्ही किती विका, आपण जर 100 शेअर विकले तरी 15 रुपयेच लागेल टोटल. 1000 शेअर्स विकले TCSचे तरी 15 रुपयेच लागेल टोटल. ठीक आहे. पण हा पर डे पर कंपनी आहे. समजा तुम्ही एक शेअर आज विकला TCSचा, मग तुम्हाला आज 15 रुपये द्यावे लागेल डीपी चार्जमध्ये. एक उद्या विकला 15 रुपये तुम्हाला परत द्यावे लागतील. परवा एक विकला 15 रुपये परत द्यावे लागतील. म्हणजे काय की तुम्हाला हे मेक शुअर करायला लागेल की ज्या कुठल्या कंपनीचे तुम्ही शेअर्स विकताय तेव्हा तुम्ही ते एकाच दिवसात विका, जेवढे होत असतील तेवढे. तुम्ही जर एक दिवशी एक 2 शेअर्स विकत घेतले तर तुमचे 15 रुपये असं कटून पोर्टफोलिओ तुमचा खाली होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही मेक शुअर करा की हा डीपी चार्ज नेहमी डोक्यात ठेवा शेअर्स विकताना, की 1000 रुपयाचा मी शेअर विकत आहे एखाद्या दिवशी, तर 15 रुपये हे तुमचे जातील जर डिलिव्हरीसाठी. ते एका कंपनी मागे. एका दिवशी तुम्ही 2 कंपनीजचे शेअर्स विकले, एक TCSचा विकला आणि एक इन्फोसिसचा विकला, तर 15 आणि 15 30 रुपये जातील तुमचे. म्हणून मी नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही शेअर्स घेता ना, विकत घेता, तेव्हा तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. कारण विकत घेताना तुम्हाला डीपी चार्ज लागत नाही, पण विकताना छोट्या क्वांटिटीमध्ये नका विकू. क्वांटिटी अशी ठेवा की तुमचा डीपी चार्ज तुम्हाला जास्त जड जाणार नाही. हे 15 रुपये तुम्हाला जास्त जड जाणार नाहीत. तर आय होप ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, पर डे पर कंपनी. मग तुम्ही TCSचा शेअर 4 शेअर तुम्ही 1 वाजता विकले, 4 शेअर 2 वाजता विकले, 4 शेअर 3 वाजता विकले, तर ते सगळे शेअर मिळून तुम्हाला टोटल 15 रुपयेच लागतील. कारण त्या दिवसात जेवढे विकले जातील त्यांच्या मागे तुम्हाला 15 रुपये लागतील. ठीक आहे. मग त्यामुळे तुम्ही मेक शुअर करा की विकताना थोडं मोठ्या क्वांटिटीमध्येच विका, एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये विकू नका, 1 शेअर 2 शेअर, नाहीतर प्रॉब्लेम होईल. घेताना मात्र तुम्ही छोटे घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जसा तुमच्याकडे पैसा येईल तशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण हा एक हिडन चार्ज आहे, याच्याबद्दल जनरली इन्फॉर्मेशन नाही आहे मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये काय की मेजॉरिटी लोकांना हे माहिती नाही, त्यामुळे त्यांचे पैसे जात आहेत, त्यांना ते कळत नाही आहे. तर ॲज अ बिगिनर हा चार्ज मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की जेणेकरून तुम्ही थोडं इंटेलिजंटली सुरुवात करू शकता आणि तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकता. आणि परत एकदा सांगतो की डीपी चार्ज हा इंट्राडेवर लागत नाही. तुम्ही जर एखाद्या दिवशी आज शेअर्स घेतले ते आजच विकताय तर तुम्हाला डीपी चार्ज लागणार नाही. हा फक्त डिलिव्हरीसाठी आहे. आता तुम्ही विचारू शकता की असं का इंट्राडेला लावत नाही, डिलिव्हरीलाच का लावतात, असा भेदभाव का? तर भेदभावाचं कारण असं आहे की हे बघा, मार्केटमध्ये ना 2 संस्था आहेत, 2 इन्स्टिट्यूशन्स आहेत, CDSL आणि NSDL. तुम्ही जे शेअर्स खरेदी करता ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये एकतर CDSLकडे किंवा NSDLकडे स्टोअर राहतात. आता तुमचा ब्रोकर आहे ना, त्याचा या दोघांपैकी एकाशी टायअप असेल तर दोघांपैकी कुठेतरी तुमचे शेअर स्टोअर राहतील. आता हे जे CDSL NSDL आहे फ्रीमध्ये काम नाही करत. तुमचे शेअर स्टोअर होतात ना, मग त्याचे ते पैसे घेतात आणि ही जी फीज आहे ती ते ब्रोकरला चार्ज करतात. मग ब्रोकर तुम्हाला डीपी चार्जेसच्या माध्यमातून चार्ज करतो. अशा प्रकारे जे काही पैसे तुम्ही देता ते शेअर स्टोअर करण्यासाठी असतात. आता काय की इंडियामध्ये शेअर कसे स्टोअर केले जातात? T+1 मॉडेलवर. T+1 मॉडेल काय की म्हणजे तुम्ही आज शेअर्स घेतले तर उद्या तुमच्या डीमॅट अकाउंटला ते येतील, लगेच येणार नाहीत. आता हळूहळू गव्हर्नमेंटचं काम चालू आहे, सेबीचं काम चालू आहे की त्याला कसं इन्स्टंट आपण करू शकतो. ते इन्स्टंट झालं की मे बी मग डीपी चार्जेस स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होऊ शकतील, ते बघावं लागेल. पण सध्या तरी T+1 मॉडेल आहे. काही वर्षांपूर्वी T+2 होतं, पण सध्या हे T+1 आहे. म्हणजे आज शेअर्स खरेदी केले तर उद्या मिळतील, उद्या खरेदी केले तर परवा मिळतील. आता काय की इंट्राडे जेव्हा बघतो आपण, इंट्राडेमध्ये आज तुम्ही शेअर्स खरेदी केले तर ते उद्या तुमच्या अकाउंटला येतील, बरोबर. पण तुम्ही जर ते आजच विकतायत तर याचा अर्थ काय की डीमॅट अकाउंटमध्ये येण्याच्या आधीच तुमचे शेअर्स विकले जात आहेत. मग त्यामुळे तुम्हाला डीपी चार्ज लागणारच नाही, कारण शेअर स्टोअरच नाही झाले. तर स्टोअर करण्याचा चार्ज कसा घेतील, बरोबर. त्यामुळे इंट्राडेला तुम्हाला हा डीपी चार्ज लागणार नाही, हा फक्त डिलिव्हरीला लागतो. तर आता पुढच्या स्टेपमध्ये आपण हे समजून घेऊया की शेअर्स बाय आणि सेल करण्याची प्रॅक्टिकल प्रोसेस काय आहे, आणि त्यानंतर आपण हे समजून घेऊया की या सिरीजमध्ये पुढे आपण काय शिकणार आहोत. आता बघा, प्रॅक्टिकली शेअर बाय सेल करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती खूप सिंपल आहे. सगळ्यात आधी तुम्हाला, आता मी अपस्टॉक्स वापरतो म्हणून मी अपस्टॉक्समध्ये दाखवतो. तुम्ही इथे खाली स्टॉक्स नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. स्टॉक्सवर क्लिक केल्यानंतर वरती बघा सर्च बॉक्स आहे, त्या सर्च बॉक्सवर तुम्ही क्लिक करा.
आपण तिथे कंपनीचं नाव टाकून बघूया, रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीज सर्च केल्यानंतर रिलायन्सवर क्लिक करूया आणि यानंतर आपल्याला दिसते की 2945 रुपये कंपनीची शेअर प्राइस चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता 1 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची किंवा एका महिन्याची प्राइस तुम्ही चेक करू शकता ग्राफमध्ये. खाली तुम्हाला कंपनीचे अजून बेसिक डिटेल्स बघायला मिळतील. त्यानंतर शेअर्स बाय करण्यासाठी आपल्याला बायवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन येतात. अमाऊंट किती रुपयांची घ्यायची आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा क्वांटिटीसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता की मला 1 शेअर पाहिजे, 2 शेअर पाहिजे, ती क्वांटिटीसुद्धा तुम्ही डिसाईड करू शकता. ते केल्यानंतर ठीक आहे, मला रिलायन्सचा 1 शेअर खरेदी करायचा, तर मी 1 करतो आणि बाय नाववर क्लिक करतो. त्यानंतर मला विचारण्यात येईल की मार्केट प्राईसवर शेअर्स घ्यायचे आहे की लिमिट प्राईसवर घ्यायचे आहे. आता हे काय कन्फ्युजन आहे, हे मार्केट प्राईस आणि लिमिट प्राईस काय आहे हे आधी समजून घेऊया. आता मार्केट प्राईस म्हणजे काय की समजा एखाद्या कंपनीची शेअर प्राईस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 100 रुपये चालू आहे. तर याचा हा अर्थ नाही आहे की तुम्ही जर आता शेअर बाय करायला गेले, मार्केट प्राईस सिलेक्ट केली तर तुम्हाला 100 रुपयाचा हा शेअर मिळेल. बरेचसे जे लोक आहेत त्यांना कन्फ्युजन आहे. ॲक्च्युली काय की तुम्हाला जे स्क्रीनवर प्राईस दिसत आहे ती लास्ट ट्रेडची प्राईस आहे. म्हणजे जो एकदम रिसेंट ट्रेड झाला आहे ना, तो या प्राईसला झाला आहे. पुढचा कुठल्याही प्राईसला होऊ शकतो. पुढचा 99.50लाही होऊ शकतो, पुढचा 100.50लाही होऊ शकतो किंवा 100.10, 100.20 कशालाही होऊ शकतो. ठीक आहे, ते कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे काय की जेव्हा तुम्ही मार्केट प्राईस सिलेक्ट करता आणि स्क्रीनवर तुम्हाला 100 रुपये दिसत आहे ना, तर बरेचदा तुम्ही बघाल की शेअर बाय केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे शेअर हे 100 रुपये 10 पैसे, 20 पैसे किंवा 100 रुपयाच्या थोडंफार वरच बाय झाले आहेत. मेजॉरिटी केसेसमध्ये असं होतं. त्यामुळे हे तुम्ही पकडून चला की जेव्हा तुम्ही मार्केट प्राईसवर शेअर खरेदी करता, जी प्राईस दिसते त्यापेक्षा थोड्याशा वरच्या प्राईसवर तुम्हाला शेअर्स मिळू शकतात. पण हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही लिमिट प्राईस वापरू शकता. लिमिट प्राईसमध्ये काय की तुम्हाला जर एखादी स्क्रीनवर 100 रुपयेच प्राईस दिसत आहे आणि तुम्हाला ते 100 रुपयाला शेअर हवे आहे, तर तुम्ही लिमिट प्राईस 100 रुपये टाका. जेव्हा कंपनीचे शेअर प्राईस 100 रुपये हिट होईल, तुम्हाला ते शेअर्स मिळून जातील. पण लिमिट प्राईसचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जर यदाकदाचित कंपनीची प्राईस 100 रुपये हिटच नाही झाली त्या दिवशी, तुम्ही 100 रुपये टाकली पण मग कंपनीची शेअर प्राईस कंटिन्युअसली वर गेली तर आणि 100 रुपये टचच नाही झाले, तर मे बी तुमची बाय करण्याची ऑपॉर्च्युनिटी जाऊ शकते हातातून. असं होऊ शकतं. त्यामुळे हा लिमिट प्राईसचा एक ड्रॉबॅक आहे. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही डिसाईड करू शकता की मला मार्केट प्राईस सिलेक्ट करायची आहे की लिमिट प्राईस करायची आहे. पण एक नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मार्केट प्राईसमध्ये बाय कराल, जी प्राईस दिसते त्यापेक्षा थोड्याशा वरच्या प्राईसला तुम्हाला शेअर मिळू शकतात. लिमिटला जी प्राईस तुम्ही दिली आहे त्याच प्राईसला तुमचे शेअर बाय होईल जेव्हा कंपनी ही प्राईस हिट करेल तेव्हा. जर तसं नाही झालं तर शेअर बाय होणार नाहीत. मार्केट प्राईसमध्ये बाईंगची 100% गॅरंटी, लगेच बाय होतील जी प्राईस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. लिमिटमध्ये जेव्हा प्राईस हिट होईल तेव्हाच बाय होतील. ठीक आहे. तर आता हे बघा 1942 रुपये रिलायन्सची शेअर प्राईस चालू आहे. क्वांटिटीमध्ये एक क्वांटिटी सिलेक्ट करूया. मार्केट प्राईस मी सिलेक्ट करतो आणि मी कन्फर्म टू बायवर क्लिक करतो. खाली इथे तुम्हाला चार्जेस वगैरे बघायला मिळतील. चार्जेस आणि टॅक्सेस काय काय लागणार आहेत मला हे शेअर्स बाय करण्यासाठी. आणि मार्केट प्राईसवर कन्फर्म टू बायवर क्लिक केलं तर मला कळालं की मला जे शेअर्स मिळाले ते 2942 रुपयाला मिळाले आहेत. आता मी तुम्हाला लिमिट प्राईसला शेअर्स खरेदी करून दाखवतो. इथे बघा मला हे शेअर जे आहेत प्राईस दिसे 2940 रुपये आणि मला हवेत 2939 रुपयांमध्ये. मी कंटिन्यू करतो. मग आता मी 2939 रुपये प्राईस ठेवली आहे. मग आता काय होईल या केसमध्ये की जेव्हा शेअर प्राईस 2939 हिट होईल तेव्हा मला हे शेअर्स मिळतील. जर नाही हिट झाली तर नाही मिळणार. ॲज सिम्पल ॲज दॅट. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार लिमिट प्राईस आणि मार्केट प्राईस डिसाईड करू शकता की तुम्हाला लिमिट ऑर्डर घ्यायची आहे की मार्केट ऑर्डर घ्यायची आहे. आशा करतो की या सगळ्या स्टेप्स तुम्हाला इझिली समजल्या असतील. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बोलूयात स्टॉक सिलेक्शनच्या प्रोसेसबद्दल. हळूहळू स्टॉक सिलेक्शनसाठी काय काय गरजेचं आहे, काय काय बघावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरपासून बघूया. आणि त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. ज्यांना शेअर मार्केटमध्ये शिकण्याची आवड आहे, शिकण्याची इच्छा आहे, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, माहिती नाही कुठून सुरू करायचं, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हे टूल्स, ह्या पद्धती, ह्या मिस्टेक्स आणि या प्रोसेस, या सगळ्या गोष्टी त्यांना जर समजल्या तर कुठलाही एक मराठी माणूस इझिली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकेल. आणि इथून येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण अजून डिटेलमध्ये हळूहळू जाऊयात. आणि जाता आमच्या फ्री कोर्स ऑफरचा नक्की फायदा घ्या. लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.